आणि आता थेट जातोय नीरा स्नानासाठी, कारण माऊलींची पालखी जी आहे ती आता नीरा स्नानासाठी दाखल झालेली आहे आणि तिथली थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। नीरा नदीच्या किनारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वैष्णवांचा मेळा जमा झालेला आहे आणि अगदी या ठिकाणी माऊलीचा गजर जो आहे तो देखील जोरात सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। माऊलींचं हे पहिलं शाही नीरा स्नान आहे आणि त्यासाठी माऊलींच्या पादुका या ठिकाणी दाखल होत आहेत। वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकीकडे येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत जेजुरीतनं प्रस्थान ठेवलेलं होतं सकाळीच माऊलींनी आणि त्यानंतर आता हा नीरा स्नानाचा अनुपम्य सोहळा जो आहे तो याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या मार्गाने माऊलींच्या पादुका येणार आहेत त्या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली जाते, जेणेयोगे माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या अगदी धावतच इथपर्यंत आणल्या जातात आणि त्यानंतर त्यांना शाही स्नान इथे घातलं जातं। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असतो, मात्र त्याबरोबरीनं हे वारकरी सुद्धा एक मानवी साखळी तयार करतात आणि या ठिकाणी थांबलेले असतात, कारण माऊलींची पालखी ही पुलावरती थांबते। नीरेच्यावरती पुलावरती ती थांबलेली असते आणि त्या ठिकाणाहून पादुका या हातात आणल्या जातात आणि अक्षरशः या पुलावरनं धावत येत पादुका इथे दाखल झालेल्या आहेत आणि आता अगदी काही क्षणात नीरा स्नानाचा हा अनुपम्य सोहळा पाहता येईल। हाच क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे भाविक दाखल होत असतात, वारकरी मोठ्या संख्येनं जमा झालेले असतात आणि हाच तो नीरा स्नानाचा पवित्र सोहळा आपण पाहतोय। सध्या मोठ्या संख्येनं आधीच अनेक जण या नदीमध्ये उतरून थांबलेले असतात। माऊलींना प्रत्यक्ष आपल्या हातांनी स्नान घालता यावं हा भाव मनात ठेवून अनेक जण हे या ठिकाणी आधीच नदीमध्ये या दत्त घाटावरती उतरलेले आहेत। दत्त घाटाचा हा परिसर अतिशय नयनरम्य आहे, मात्र अगदी छोटा असल्यामुळे या भागामध्ये जास्त गर्दी करू नका अशा स्वरूपाचं आवाहन वारंवार केलं जातं। आता एकच जयघोष होईल, माऊली माऊली नावाचा जयघोष, आणि त्यानंतर माऊली स्नानाचा हा शाही सोहळा या ठिकाणी पार पडेल। लोकांना बाजूला केलं जाते, जेणेयोगे माऊलींचं स्नान जे आहे, शाही स्नान जे आहे ते पार पडेल, यासाठीची ही सगळी जय्यत तयारी करण्यात आली आहे। माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यावं हा भाव मनात ठेवून अनेक जण इथे दाखल झालेले आहेत। सगळ्यांना बाजूला केलं जात आहे, जेणेयोगे एक मोठा गोल या ठिकाणी तयार केला जाईल आणि त्याच ठिकाणी माऊलींच्या या पादुकांना स्नान घातलं जाईल। प्रत्यक्ष माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि म्हणून ते स्वतः या स्नानासाठी येतात। हा भाव मनात प्रत्येकाच्या असल्यामुळेच या शाही स्नानाला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच शाही स्नानाचा हा अनुपम्य सोहळा प्रत्येक जण याची डोळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात। तर इथे उपस्थित अनेक जण आहेत जे हे स्नान घालण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी सुरक्षिततेसाठी काही बोट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणती दुर्घटना घडू नये यासाठीच्या या बोट इथे आधीच तैनात करून ठेवण्यात आलेल्या आहेत। गेल्या काही काळात अशा पद्धतीनं वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी या बोट इथे ठेवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र आता या ठिकाणी आपण बघतोय माऊलींच्या पादुका दाखल झालेल्या आहेत, मात्र अपेक्षित अशा स्वरूपामध्ये इथे एक मंडल तयार केलं जाईल आणि त्यानंतर याच भागामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जाईल। अधिक माहिती घेऊयात, मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिलिंदजी, मुळातच हा अनुपम्य असा सोहळा आहे, तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेताय, आम्हालाही तो सांगाल। तुझ्या अत्यंत उत्साहवर्धक आणि अत्यंत भक्तिपूर्ण वातावरण आहे आणि जर काही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकत असाल तर नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुका स्नानासाठी आलेल्या आहेत। हा सगळा आसमंत ड्रोन आणि अनेक इथे आलेले हजारो लोक आपापल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतायत आणि हजारोंच्या संख्येने आलेले वारकरी या क्षणाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतायत। आपण एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून ही दृश्य महाराष्ट्रभर जगभर पोहोचवतो आहोत। इथे एक
छोटासा विसावा आहे, तो विसावा झाल्यानंतर आणि आता माऊलींच्या पादुकांचं स्नान होत आहे. पंढरीनाथ महाराज की जय. हा सगळा भक्तीचा सागर आहे तुझ्या. या नीरा नदीचं वैशिष्ट्य असं आहे की वीर धरणातून या नीरा नदीचं पाणी येतं आणि माऊलींच्या पादुकांना त्या इथनं निघाल्यापासून वारी सुरू झाल्यापासून एकूण 3 वेळेला स्नान होतं. आणि जेव्हा पालखी सुरू होते त्यावेळेला आळंदीत पहिलं स्नान होतं. दुसरं स्नान नीरा नदीमध्ये आता आपल्याला होताना दिसत आहे. तर तिसरं स्नान आषाढीच्या दिवशी प्रत्यक्ष चंद्रभागेत होतं. आता या पादुका पुन्हा एकदा निघालेल्या आहेत. चहूबाजूनी प्रत्येकाच्या मुखातून विठू माऊलीचा गजर सुरू आहे आणि प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये. सगळ्यांना इच्छा आहे की या माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यावं आणि या क्षणाचा साक्षीदार व्हावं. साधारणपणे आता माझ्या डोळ्याला जे दिसत आहेत ते किमान 30 ते 40 हजार लोक या सगळ्या परिसरात आता उपस्थित आहेत आणि हे सगळेजण या नीरा स्नानातल्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. आज मी ज्या वेळेला इथे नीरा नदीच्या घाटाच्या परिसरात पोहोचलो तेव्हापासून आपण हा लोकांचा उत्साह बघत होतो. मी अनेकांच्या तोंडावर मुखामध्ये विठ्ठलाचं नाम होतं आणि ज्ञानोबा माऊलींचं नाव होतं आणि हे सगळेजण चालता म्हणजे एकीकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं स्नान सुरू आहे तर दुसरीकडे हे सगळे वारकरी आता पंढरीच्या दिशेने पुढे निघालेले आहेत. नक्कीच आणि त्यामुळेच हा एक वेगळा आनंद अनुभवण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं वारकरी या संपूर्ण दत्तघाट परिसरामध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपणही मिलिंद सर हा अनुभव घेतलात. याची देही याची डोळा, तो एक वेगळा सोहळा असतो आणि एक वेगळी आनंदाची अनुभूती देणारा हा सोहळा प्रत्येकानं आपल्या डोळ्यामध्ये कैद केलेला पाहायला मिळतोय. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मात्र नीरा स्नान हे शाही स्नान आणि हे पहिलं शाही स्नान इथे पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आता चंद्रभागेतलं दुसरं मोठं शाही स्नान जे आहे ते पार पडणार आहे. यानंतरचा पुढचा मुक्काम हा लोणंद या ठिकाणी असणार आहे आणि आता साताऱ्यातनं सोलापूर जिल्ह्यामध्ये आधी पुण्यातून सातारा, साताऱ्यातनं सोलापूर अशा स्वरूपामध्ये हळूहळू माऊलींच्या पादुकांची वाटचाल ही आपल्याला पाहायला मिळते.